वळ्यात पुढल्या बातमीकडे मुख्यमंत्री शिंदेंकडून विजय शिवतारे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू झालाय। गैरसमज मतभेद बाजूला ठेवण्याचे आदेश शिंदेंनी विजय शिवतारेंना दिलेले आहेत। तर बारामतीमधील परिस्थिती मुख्यमंत्र्यांना अवगत केली आहे। मी सांगितलं तरी अजितदादांना माझ्या मतदारसंघात मतं मिळणार नाही असं देखील शिवतारे म्हणाले। दादागिरीमुळे जनतेनं रोष जनतेत आहे, निवडणुकीत तो रोष दिसेल असं देखील विजय शिवतारेंनी म्हटलं आहे। समज गैरसमज मतभेद असतील ते आपल्याला बाजूला ठेवून महायुती विजयी करण्याचा आपला संकल्प घेतलेला आहे आपण। त्यामुळे महाराष्ट्रातून एक एक खासदार महत्त्वाचा आहे आणि मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी, त्यांना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी, या देशाचं नेतृत्व करण्यासाठी आपल्याला महायुती विजयी करणं हे आपलं कर्तव्य आहे। आणि त्यांना सांगितलेलं आहे की महायुतीचं काम आपलं कर्तव्य म्हणून आपल्याला करायचं आहे। परिस्थिती अवगत केली त्यांना, आपल्याला जिंकायचं असेल तर काय करावं लागेल या बाबतीत बोललेलं आहे। लोकांची मानसिकता काय, म्हणजे माझ्या मतदारसंघात उद्या मी जरी सांगितलं ना की अजित पवारांना मतदान करा, होणार नाही। गडाला मतदान करा, होणार नाही। तीच परिस्थिती इंदापूरमध्ये आहे, तीच परिस्थिती दौंडमध्ये आहे, तीच परिस्थिती भोरमध्ये आहे, तीच परिस्थिती खडकवासल्यामध्ये। त्यामुळे जसं माझे अनेक लोकांना दुखावणे, अनेक लोकांवर दादागिरी करणे, अशा प्रकारचे जे वागणं आहे त्याच्यातून खूप रोष आहे आणि तो जनतेचा रोष निघेल। याच्या बाबतीमध्ये ती चर्चा करून 2 दिवसानंतर परत एक मीटिंग होईल आणि मग त्याच्यानंतर फक्त 2 दिवस शांत राहणे, परंतु 2 दिवसानंतर परत मुख्यमंत्र्यांशी काही निवडक 4-5 लोकांची चर्चा होईल। कदाचित त्यांना काही चर्चा कोणाची करायची असेल काय असेल, पण 2 दिवसानंतर या बाबतीतलं मी तुम्हाला एवढंच सांगितलं। माझी मानसिकता काय आहे जे गेले 4 दिवस मी सांगतोय तशीच आहे, परंतु आमची बाजू आम्ही सगळी समजावून सांगितलेली आहे त्यांना, त्यांनी ते ऐकून घेतलेलं आहे आणि त्या बाबतीत 2 दिवसानंतर मग काही मोजक्या पदाधिकाऱ्यांसकट ते आम्हाला निर्देश देतील।